स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 21 वर्षीय युवकाकडून अवैध पिस्टल व राऊंड हस्तगत। धुळे 3 जुलै 2025 धुळे शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत 41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। मोहाडी पोलीस ठाणे हद्दीतील तिखी रानमळा रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली। विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र व पोलीस अधीक्षक धुळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही योजना राबवण्यात आली। दिनांक 2 जुलै 2025 रोजी समीर हरुण खाटीक वय 21 वर्षे राहणार रानमळा तालुका व जिल्हा धुळे हा युवक देशी गावठी कट्टा पिस्टल कंबरेला लपवून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिखी रानमळा रोड परिसरात सापळा रचून त्याला अटक करण्यात आली। देशी गावठी कट्टा पिस्टल मॅगझिनसह अंदाजे किंमत 40,000 रुपये, एक जिवंत कारतूस राऊंड अंदाजे किंमत 1,000 रुपये, एकूण मुद्देमालाची किंमत 41,000 रुपये। या प्रकरणी पोलीस नाईक जगदीश सूर्यवंशी स्थानिक गुन्हे शाखा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहाडी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, चेतन मुंढे, प्रशांत चौधरी, आशिष कुमार वानखेडे, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, हर्षल चौधरी, संजय सुरसे यांच्या पथकाने केली। तिखी रानमळा रस्त्यावर मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये समीर हरुण खाटीक वय 21 हा तरुण एक अग्निशस्त्र पिस्टल आणि एक बुलेट असं स्वतःजवळ बाळगत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने PSI चेतन मुंडे, पोलीस हवालदार प्रशांत चौधरी, पोलीस हवालदार आशिष वानखेडे, पोलीस हवालदार हर्षल चौधरी, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी असं सर्वांची टीम त्या ठिकाणी पाठवली असता त्यांनी खात्री केली आणि सदर व्यक्तीच्या जवळ आम्हाला तो पिस्टल आणि बुलेट मिळून आले। त्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम 325 प्रमाणे मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व मोहाडी पोलीस स्टेशनच्या वतीने पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल।